भाऊ नावाप्रमाणे मोठा भाऊ सुशील नावाप्रमाणे सोज्वळ आणि अत्यंत सशक्त मनाचा, कितीही संकट आली तरी शांतपणे सहन करणारा. दुसरा भाऊ कुटुंबासाठी जगणारा, घरातील प्रत्येकाची काळजी घेणारा, प्रत्येक जबाबदाऱ्या मनापासून पेलणारा. पण तिसरा भाऊ मात्र चुकीच्या वाटेला लागलेला, वाईट सवय आणि व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं आणि घराचं आयुष्य गुंतागुंतीचं करणारा. या घरातील सुशीलची पत्नी म्हणजे जणू घराचा आधारस्तंभच. तिचा स्वभावही सुशील सारखाच सहिष्णू, प्रेमळ आणि समजूतदार. ती आपल्या दिरांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवते. परंतु गावातला नंदूचा मित्र कुमार हा गुंड प्रवृत्तीचा आणि या संपूर्ण घराची राख रांगोळी करणारा. या तिन्ही भावांची ही कथा आज बालासाहेब नाट्य मंडळ आपल्या समोर सादर करणार आहे. सुशील आपल्या लहान भावांवर पुत्रवत प्रेम करणारा आणि त्यांच्या भल्याबुऱ्यासाठी सतत विचार करत असणारा मोठा भाऊ हर्षल समाधान सुरळकर. नंदू, अरे खरंच मला वाटतं रे, तू तिकडं त्या कुमारच्या संगतीला जाऊ नकोस. अरे वेड्या, तू तिकडे गेलास तर तुला काही झालं तर काय होईल? अरे नंदू, अरे माझा ऐक, तू त्या कुमारची साथ सोड. कुमार, तू माझ्या भावाला एका विषारी विळख्यात घेऊन चालला आहेस, पण लक्षात ठेव, नाही तुझ्या बापाचा गळा भरायला लावला तर नाव सुशील सांगणार नाही. नंदू एक शिक्षक पण वाईट संगतीत लागून आपल्या कुटुंबाची धुळदाण करणारा व सुशीलचा नंबर 2 चा भाऊ जीवन संजय घुले. माझ्या शिकवणवरून माझ्याच पाठीत सुराख बसला काय? लक्षात ठेव, नंदा कुमार म्हणता मला. नाही तुझ्या शरीराचे कांडवडे कुत्र्यांना खायला दिले तर एका बापाची अवलाद नाही. मुकेश आपला मोठा भाऊ आणि वहिनीवर आई वडिलांसारखं प्रेम करणारा, प्रसंगी स्वतःच्या भावाविरुद्ध बोलणारा. सुशील आणि नंदूचा सर्वात लहान भाऊ मुकेश. पात्र साकारित आहे पवन अर्जुन चिकटे. हिमालयाची सावली होऊन आलीच बहिणी त्या घरी आणि आमची आई झाली. पण मी तुझा बाळ होऊ शकलो नाही बहिणी, तुझा बाळ होऊ शकलो नाही. बहिणी बहिणी, मी प्रतिज्ञा करतो तुझ्या या चरणाची, एक दिवस असा येईल की तुला सोन्या मोत्याच्या दागिन्यांना एवढी बनवीन की एखाद्या प्रसिद्ध मंदिरातील देवीच्या अंगावरील तेवढे दागिने नसतील. कुमार नंदूला वाईट संगतीत लावणारा, मामासह सर्वांना फसवणारा, हसत्या खेळत्या घराची राखरांगोळी करणारा एक नराधम. पात्र साकारित आहे शुभम कडुबा सुरळकर. Daddy's home. May I come in? सावो, माय स्वीटहार्ट, आय लव्ह यू. पण तू माझा इन्सल्ट केला, ज्याचे काय परिणाम होईल माहिती का? कदाचित तू विधवा होशील आणि तुला विधवा करून या मांडीवर नाही खेळवली तर नावाचा कुमार सांगणार नाही. मामा सुशील, नंदू आणि मुकेशचा मामा. आपल्या मुलीचं लग्न सुशीलशी झालं नाही याचा राग मनात ठेवणारा आणि तिच्यासाठी श्रीमंत स्थळ शोधत असणारा एक लंपट माणूस. भूमिका साकारत आहे आबा सुरळकर. तुझे शंभू नारायण, चुकीला माफी नाही. कुमार साहेबा, तू या मामाच्या पोरीला फसवलास, माझ्या पोरीला रखेल बनवलास. तुला या मामाचा हिंगा माहित नाही. हा नुसता मामाच नाही तर शकुनी मामा आहे. तुपासाठी आप शकुनी. काली एक कंडक्टर आणि मुकेशचा मित्र. आपल्या मित्राच्या कुटुंबासाठी
आपल्या कुटुंबासारखं समजणारा काली पात्र साकारित आहे वैभव मधुकर सुरळकर. कुमार, तुला जर मी माझ्या बस खाली नाही चिरडला ना तर नावाचा काली सांगणार नाही. येतोय मी जर रक्ताचा चुडी यायला. गंग्या डाकूंच्या टोळीचा मोरक्या. पैसे घेऊन सुपारी घेणारा एक डाकू पात्र साकारित आहे पवन संजय ठुबे. कुमार, हत्यार फक्त ह्या हाताने सोडलंय पण चालवणे विसरलो नाही. तू आमच्या टोळीची खबर दिली ना, तुला नाही आडव पडला तर गंग्या सांगणार नाही. शाखा गंग्याच्या टोळीमधला एक खुखार डाकू पात्र साकारित आहे वैभव प्रभाकर गावंडे. तुझी गाठ माझ्याशी आहे. नाही तुला या परिस्थितीत उभा पडला तर नावाचा शाखा सांगणार नाही. जयसिंग गंग्याच्या टोळीमधला एक डाकू गंग्याच्या इशाऱ्यावर हवे ते कुकर्म करणारा जयसिंगच्या भूमिकेत कुणाल रवींद्र आहे. तुझ्या आघाडीची तडे केले तर नाव जयसिंग लावणार नाही. सावित्री सुशीलची पत्नी नंदू आणि मुकेश यांना आपल्या मुलासारखं समजणारी एक घरंदाज स्त्री सावित्रीच्या भूमिकेत सागर वेडुबा पालोदे. जन्मठेप नकोय मला. फाशी हवी मला. तत्काळ क्षणाचाही विलंब न करता. कुमार, अरे एवढा अगोरी डाव खेळची याची मला मुळीच कल्पना नव्हती. अरे अरे माझ्या नवऱ्याला 20 बाजू तुला काय मिळालं रे? अरे काय मिळालं? कुमार कुमार, मी तुला जिवंत ठेवणार नाही. जिवंत ठेवणार नाही. चमेली डान्स बार मध्ये नाचणारी ही कलावंती चमेलीच्या भूमिकेत करण जगन पाटील. जाऊ द्या, थांबा दादा. न्यू सॉन्ग लेके तो इंतजार करना मेरा. हॅलो